हॅलो अँड वेलकम टू एस द ॲप्टिट्यूड. मागच्या काही दिवसांपासून लक्षद्वीपमध्ये प्रोटेस्ट चालू आहेत. तिथं जे नवीन ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलेत, प्रफुल्ल खोडा पटेल यांनी काही नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स आणलेत, नवीन पॉलिसीज आणलेत. त्याच्या विरोधात तिचे जे लोकल्स आहेत ते प्रोटेस्ट करत आहेत. तसंच ट्विटरवर सेव्ह लक्षद्वीप हा कॅम्पेनसुद्धा सुरू होता. आणि याच्याशी रिलेटेड न्यूजपेपरमध्ये काही एडिटोरियल्स आले, तर तेच आज आपण डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला डेली एडिटोरियल सजेशन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामचा जो चॅनल आहे S_ॲप्टिट्यूड यावर तुम्ही स्टोरी चेक करू शकता. तसंच या लेक्चरचं PDF डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. सगळ्यात आधी लक्षद्वीपचं लोकेशन बघू. हा मेनलँड इंडिया आहे आणि जो केरळ राज्य आहे याच्या डाव्या बाजूला हे जे छोटे छोटे आयलँड्स आहेत, हे सर्व आयलँड्स मिळून लक्षद्वीप बनत असतो. टोटल 35 आयलँडचा ग्रुप आहे लक्षद्वीप. आणि याचा जर एरिया जर बघितला तर तो आहे 32 किलोमीटर स्क्वेअर. आणि लोकसंख्या 2011च्या सेन्सेसनुसार लोकसंख्या ही 64,000 आहे, म्हणजे आता अराउंड 70,000च्या जवळपास असेल. आणि इथली एथनिसिटी आहे ती मल्याळी आहे, ज्यांची लँग्वेज मल्याळम आहे. जर यांचा जर व्यवसाय जर बघितला तर यापैकी मॅक्झिमम हे मासेमारी करतात, म्हणजे फिशरी हा व्यवसाय आहे. आता लक्षद्वीप हे एक युनियन टेरिटरी आहे, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकांकडून सरकार निवडता येतं आणि त्या ठिकाणी विधानसभेचं प्रोव्हिजन सुद्धा असू शकतं, जसं दिल्ली किंवा पुदुच्चेरीमध्ये आहे. पण लक्षद्वीपमध्ये असं नाही. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रपतींकडून एक ॲडमिनिस्ट्रेटरला अपॉइंट केलं जातं. आता 2020 मध्ये डिसेंबर 2020 मध्ये तिचे जे ॲडमिनिस्ट्रेटर होते दिनेश्वर शर्मा यांची डेथ झाली आणि नवीन ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करण्यात आले, ते प्रफुल्ल खोडा पटेल. आता प्रफुल्ल पटेल हे फक्त लक्षद्वीप नाही तर दमन दीव आणि दादरा नगर हवेली इथचे सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. आता यांनी जे नवीन पॉलिसीज आणलेत, नवीन जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणलेत, त्याच्या विरोधातच इथचे जे लोकल्स आहेत ते प्रोटेस्ट करत आहेत. आणि एक्सपर्ट्सला हे सुद्धा वाटते की या रूल्स अँड रेग्युलेशन्समुळे तिचे जे कल्चरल प्रोफाईल आहे, इकॉनॉमिक प्रोफाईल किंवा पॉलिटिकल प्रोफाईल, हे सुद्धा चेंज होऊ शकतं आणि लोकांचं जनजीवन प्रभावित होऊ शकतं. तर हे पॉलिसीज काय होते? लक्षद्वीप डेव्हलपमेंट ऑथॉरिटी रेग्युलेशन 2021. आता हा फक्त ड्राफ्ट आहे आणि याच्यानुसार लक्षद्वीप डेव्हलपमेंट ऑथॉरिटी तयार करण्यात येईल. आणि या रेग्युलेशननुसार ॲडमिनिस्ट्रेटरला हे पॉवर देण्यात येईल टाउन प्लॅनिंगसाठी किंवा जे बाकीचे डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज आहे त्यासाठी तिथचे जे लोकल्स आहेत त्यांना रिलोकेट करता येईल. आता तिथं जे लोक आहेत त्यांची जी जागा आहे त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दुसऱ्या ठिकाणी त्यांना रिलोकेट करता येईल. तसंच दुसरा एक ॲक्ट आहे, तो 2021 जानेवारी 2021 पासूनच लागू झाला आहे. तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट, म्हणजेच पासा. या ॲक्टनुसार एखादी व्यक्ती जो अँटी सोशल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे, जो त्या ॲक्टिव्हिटीज अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याला 1 वर्षापर्यंत डिटेन करता येईल, म्हणजे 1 वर्षापर्यंत अरेस्ट करता येईल. आता या ॲक्टला बऱ्याच ठिकाणी गुंडा ॲक्ट सुद्धा म्हणत आहेत. आता या ॲक्टमध्ये गुंडा हा वर्ड कुठेही मेन्शन नाही आहे. नेक्स्ट रूल हा पंचायत इलेक्शनशी रिलेटेड आहे. अजूनही हा ड्राफ्ट आहे, अजूनही नोटिफिकेशन लागू झालेलं नाही. या नोटिफिकेशननुसार कोणत्याही व्यक्तीला ज्याला 2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्याला इलेक्शन लढता येणार नाही, किंवा एखादी जर मेंबर आहे ज्याला 2 पेक्षा जास्त मुलं आहेत तो डिस्क्वालिफाय होईल. नेक्स्ट रेग्युलेशन आहे लक्षद्वीप ॲनिमल प्रिझर्वेशन रेग्युलेशन. परत हा पण ड्राफ्ट आहे, अजूनपर्यंत लागू झालेला नाही. हा जो रेग्युलेशन आहे हा बीफ बॅनशी रिलेटेड आहे आणि तिची जी मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे ही मुस्लिम पॉप्युलेशन आहे, त्यामुळे या रेग्युलेशनला सुद्धा अपोज केलं जात आहे. तसंच आतापर्यंत तिथं अल्कोहोल अलाऊ नव्हतं, अल्कोहोल कन्झम्पशन हे अलाऊ नव्हतं. जरी टुरिस्ट जरी जात असेल तरी पण अल्कोहोल कन्झम्पशन किंवा टुरिस्टला तिथं अल्कोहोलसुद्धा घेऊन जाता येत नव्हतं. पण आता जे नवीन ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांनी लक्षद्वीप एक टुरिस्ट हब डेव्हलप करण्याच्या दृष्टीने अल्कोहोल कन्झम्पशन हा अलाऊ केलेला आहे. नेक्स्ट याच्या फेवरमध्ये काय पॉईंट्स आहेत किंवा हे रूल्स अँड रेग्युलेशन का आणण्यात आलेत? तर तिथचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत प्रफुल्ल खोडा पटेल, त्यांना ज्यावेळेस विचारलं तर त्यांनी म्हटलं की हे रूल्स अँड रेग्युलेशन आणण्याच्या मागे एकच रिझन आहे, तो म्हणजेच अर्बन ग्रोथ, म्हणजे इथचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, तोच एक मोठा उद्देश आहे. तसंच त्यांनी हे सुद्धा म्हटलं
की भारतातील लोक हे मालदीवला जातात टुरिस्ट म्हणून. भारतातील लोकांमध्ये मालदीवचा एक वेगळा अट्रॅक्शन आहे. पण जर लक्षद्वीपचं लोकेशन बघितलं, तिची जर इकॉलॉजी जर बघितलं, तर ही मालदीवसाठीच आहे. तर लक्षद्वीपला एक टुरिस्ट हब म्हणून किंवा एक टुरिस्ट प्लेस म्हणून का डेव्हलप करू नये? जर मालदीवच्या लाईनवर लक्षद्वीपला जर डेव्हलप केलं तर ऑब्व्हियस आहे तिथं जॉब अपॉर्च्युनिटी वाढेल, तिची इकॉनॉमी वाढणार आणि याचा लॉंग टर्ममध्ये बेनिफिट हा तिचे जे लोकल लोक आहेत त्यांनाच होणार आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट हा एक मेन रिझन होता हे रूल्स अँड रेग्युलेशन आणण्याचा मागे. नेक्स्ट मुद्दा आहे पासा ॲक्ट, ज्याच्या विरोधात सुद्धा तिचे जे लोकल्स आहेत ते प्रोटेस्ट करत आहेत. या ॲक्टला गुंडा ॲक्टमध्ये जातं, पण हा जो गुंडा वर्ड आहे हा या ॲक्टमध्ये कुठंही मेन्शन नाही. इवन जर बघितलं तर सिमिलर ॲक्ट हा बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये या ॲक्टपेक्षा जास्त स्ट्रिंजंट ॲक्ट आहे. तर मग त्या राज्यांमध्ये असा ॲक्ट आहे तर लक्षद्वीपमध्ये का नाही? लक्षद्वीप पण हा तर एक भारताचाच भाग आहे, बाकीच्या राज्यांसारखाच किंवा बाकी केंद्रशासित प्रदेश आहेत त्यानुसारच लक्षद्वीप पण एक भाग आहे. तसंच ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आलं पासा ॲक्टबद्दल, त्यावेळेस त्यांनी रिप्लाय दिला की जे अँटी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहेत, जसं या ठिकाणी आता अल्कोहोल अलाउ नाही, तर इल्लिगल वेनी इथं अल्कोहोल कन्झ्युम केले जात असणार किंवा ड्रग सप्लाय होत असेल किंवा कोणत्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जे अँटी सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहेत, अशा ॲक्टमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांनाच फक्त कन्सर्न करण्याची गरज आहे. जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा अँटी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व नाही त्यांना या ॲक्टशी काहीही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे बीफ बॅन आणि टू चाइल्ड पॉलिसी. जसं पासा ॲक्ट आहे हा बाकीच्या राज्यांमध्ये अलाऊ आहे, बाकीच्या राज्यांमध्ये जर आहे तर लक्षद्वीपमध्ये का नाही? तसंच बीफ बॅन सुद्धा हा बाकीच्या राज्यांमध्ये आहे आणि टू चाइल्ड पॉलिसी सुद्धा बाकी राज्यांमध्ये आहे, तर मग लक्षद्वीपमध्ये का लागू होऊ नये? आणि बीफ बॅन बद्दल खरं तर कम्प्लीट बीफ बॅन करण्यात येत नाही आहे. फक्त जे इलिगल स्लॉटर हाऊसेस आहेत किंवा अनहायजेनिक इलिसिट ट्रेड जे होत आहे ते फक्त बॅन करण्यात येत आहे, कम्प्लीट बीफ बॅन करण्यात येत नाही आहे. नेक्स्ट पॉइंट हा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हने आहे. लक्षद्वीपचं लोकेशन हा स्ट्रॅटेजिकली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा जो पॅसेज आहे कालपेनीपासून मिनिकॉयपर्यंत हा 200 किलोमीटरचा पॅसेज आहे आणि हा कम्युनिकेशनच्या दृष्टीने जर बघितलं तर हा इम्पॉर्टंट सी लेन आहे. म्हणजेच इकडे पर्शियन गल्फ आणि इकडे ईस्ट एशियन जे कंट्रीज आहेत त्यांना जोडण्यासाठी हा पॅसेज आहे हा यूज केला जातो. तसंच केरळमध्ये कोची आहे त्या ठिकाणी इंडियन नेव्हीचं साऊथ वेस्टर्न नेव्हल कमांड आहे, ज्याचा उपयोग इथून जे शिप्स पास होत आहेत, या चॅनलमधून जे शिप पास होत आहेत किंवा या एरियामध्ये जी पायरसी होत आहे त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी केलं जातं. तसंच इंडियन ओशनमध्ये चीनचं प्रेझेन्स हा खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे इंडियन ओशनमध्ये भारताला पण आपलं प्रेझेन्स आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ही वाढवण्याची खूप जास्त गरज आहे. नेक्स्ट मुद्दा आहे हा क्वाडचा. क्वाड हा 4 देशांचा ग्रुप आहे, ज्यामध्ये भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आणि जपान. हा जो ग्रुप आहे हा चीनला काउंटर करण्यासाठीच तयार करण्यात आलाय आणि जर चीनला काउंटर करायचं आहे तर भारताचा इंडियन ओशनमध्ये प्रेझेन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हनी जर बघितलं तर लक्षद्वीपचं इम्पॉर्टन्स हा खूप जास्त आहे. तसंच 2008 मध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये अटॅक झाला होता त्यावेळेस एक कमिटी तयार करण्यात आली आणि या कमिटीने सुद्धा हे रिकमेंड केलं की लक्षद्वीप आहे हा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्हनी वल्नरेबल आहे आणि तेव्हापासून लक्षद्वीपमध्ये काही ॲक्टिव्हिटीज इंडियन गव्हर्नमेंटच्या वाढल्या आहेत. जसं कोस्टल सिक्युरिटी एक्झरसाइज आहे नेपच्यून 2 हे त्या ठिकाणी कंडक्ट करण्यात आली आणि सर्व्हिलन्स विजिलन्स आहेत ते पण या ठिकाणी वाढवण्यात आलं. त्यासाठीच तिथं वॉच टॉवर्स किंवा रडार सेन्सर्स आहेत हे सेटअप करण्यात आले. नवीन कोस्टगार्डचं स्टेशन तयार करण्यात आलंय. तरी पण भारताचे जे विरोधी आहेत त्यांच्यापासून अजूनही हे जे सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत हे अजून जास्त वाढत आहेत. त्यामुळे भारताला पण या रिजनमध्ये आपला प्रेझेन्स आहे तो मजबूत करण्याची तसंच टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट करण्याची गरज आहे. तर हे रूल्स अँड रेग्युलेशन आणण्याच्या मागे 2 मोठे रिझन्स आहेत, ते म्हणजे एक आहे डेव्हलपमेंट आणि दुसरा आहे सिक्युरिटी. पण इथचे जे लोक आहेत हे अपोज का करत आहेत? तर ज्यावेळेस मेनलँड इंडियामध्ये कोरोनाचं फर्स्ट वेव्ह आलं होतं त्यावेळेस लक्षद्वीपमध्ये पेशंट्स नव्हते, पण ज्यावेळेस सेकंड वेव्ह आली त्यावेळेस लक्षद्वीपमध्ये हे पेशंट भरपूर प्रमाणात वाढलेत.
70,000 जवळपास इथं पॉप्युलेशन आहे आणि 6,500 ते 7,000 पेशंट सापडलेत. म्हणजे जर पर्सेंटेज जर कॅल्क्युलेट केलं तर हा खूप मोठा आकडा निघतो आणि मृत्यूची संख्या पण प्रपोर्शनली तेवढीच जास्त आहे. तर इथचे जे लोक आहेत ते म्हणतायत की ज्यावेळेस इथं हा लॉकडाऊन आहे, ज्यावेळेस लोकांना काहीही करण्याची परमिशन नाही, बाहेर निघता येत नाही आहेत, त्यावेळेसच तिच्या ॲडमिनिस्ट्रेटरनी हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आणलेत जे इथचे सोशल पॉलिटिकल किंवा एन्व्हायरमेंटल रिक्वायरमेंट्स आहेत ते फुलफिल करत नाहीत. तसंच सगळ्यात जास्त विवादित मुद्दा होता तो म्हणजे LDAचा म्हणजेच लक्षद्वीप डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आता या रेग्युलेशननुसार ॲडमिनिस्ट्रेटरला हे पॉवर देण्यात आलं होतं की तिथचे जे लोक आहेत त्यांची जमीन घेऊन त्यांना दुसऱ्या ठिकाणी रिलोकेट करता येईल आणि ती जी जमीन आहे ती डेव्हलपमेंट पर्पजसाठी वापरता येईल. पण इथं राहणारे हे बरेच शेड्यूल ट्राईब्स आहेत. 2011च्या सेन्सेसनुसार 94.8% हे शेड्यूल ट्राईब्स आहेत जे स्मॉल प्रॉपर्टी होल्डर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात एक भीती आहे की त्यांची जमीन जर ट्रान्सफर केली, त्यांना जर रिलोकेट केलं तर त्यांना फोर्सफुली मायग्रेट करण्यात येईल दुसऱ्या ठिकाणी, किंवा हा जो आयलँडचा एरिया आहे, लक्षद्वीप एरिया आहे, हा फार छोटा आहे, त्यामुळे त्यांनाही त्या आयलँडवरून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करावं लागेल. तसंच इथची जी कम्युनिटी आहे, इथचे जे फॅमिलीज आहेत हे खूप जास्त क्लोज आहेत. त्यांचा जो व्यवसाय आहे किंवा त्यांचे जे रिच्युअल्स आहेत हे एकमेकांशी खूप जास्त जुळलेले आहेत. त्यामुळे जर यांना जर रिलोकेट केलं तर त्यांचा जो वे ऑफ लाईफ आहे हा डिस्ट्रॉय होईल. नेक्स्ट आर्ग्युमेंट आहे हा पासाशी रिलेटेड आहे. एक्सपर्ट्स म्हणतायत की इथचा जो क्राईम रेट आहे हा निग्लिजिबल आहे. पूर्ण भारतामध्ये जर बघितलं तर क्राईम रेट हा सगळ्यात कमी लक्षद्वीपमध्ये आहे. त्यामुळे पासासारख्या ऍक्टची या ठिकाणी गरज नाही. आणि जी 2 चाइल्ड पॉलिसी आहे त्याबद्दल एक्सपर्ट्स म्हणतायत की या ठिकाणी फर्टिलिटी रेट हा फक्त 1.4 आहे, त्यामुळे त्याची सुद्धा गरज नाही. तसंच इथं असणारे हे शेड्यूल ट्राईब्स आहेत आणि त्यांचा मेन व्यवसाय हा फिशिंग आहे. आता सिक्युरिटीचा रिझन देऊन कोस्ट गार्ड ॲक्टनुसार तिथं जे कोस्टवर जे शेड्स तयार करण्यात आले होते, जे त्या ठिकाणी जे मासेमारी करणारे लोक आहेत त्यांनी जे शेड्स तयार केले होते ते डेमोलिश करण्यात आले आणि त्यांना बऱ्याच कोस्टलाईनला ॲक्सेस सुद्धा आता डिनाय करण्यात आलाय. आणि हे जे लोक आहेत हे मेजॉरिटी तिथं मुस्लिम्स आहेत आणि बीफ बॅन करून किंवा अल्कोहोल कन्झम्पशन अलाउ करून त्यांना वाटत आहे की त्यांचा कल्चर जो आहे तो डिस्ट्रॉय करण्यात येत आहे आणि त्यांची जी ट्रेडिशनल लाईफ आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर होत आहे. नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे जसा प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं की मालदीवच्या लाईनवर लक्षद्वीपला पण डेव्हलप करता येईल. पण एक्सपर्ट्स हे म्हणत आहे की लक्षद्वीपची जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ही मालदीवपेक्षा खूप जास्त आहे आणि क्लायमेट चेंजचा अफेक्ट हा लक्षद्वीपला मालदीवपेक्षा जास्त होत आहे. तसंच या ठिकाणी अनइनहॅबिटेड आयलँड सुद्धा हे जास्त आहे. त्यामुळे लक्षद्वीपला मालदीवच्या लाईनवर डेव्हलप करता येणार नाही. जर डेव्हलपमेंट आणायचं असेल तर त्या ठिकाणी पीपल सेंट्रिक इंडस्ट्री आणायला पाहिजे, तिच्या इकॉलॉजीला सूट होईल अशीच इंडस्ट्री त्या ठिकाणी आणायला पाहिजे. जर लक्षद्वीपमध्ये जर बघितलं तर तिथले सर्व घरे हे आता रेन वॉटर हार्वेस्टिंग फॅसिलिटी असणारेच आहेत. तसंच एनर्जीची जी नीड आहे म्हणजेच इलेक्ट्रिसिटीची जी नीड आहे ही 10% सोलर पॉवरपासून घेतली जाते. तर जर बघितलं तर लक्षद्वीप या अँगलनी तर नक्कीच डेव्हलप्ड आहे. नेक्स्ट आहे वे फॉरवर्ड. आता भारतामध्ये काही राज्य आहेत तर काही केंद्रशासित प्रदेश आहेत, युनियन टेरिटरीज आहेत. हे जे युनियन टेरिटरीज आहेत हे बनवण्याच्या मागे काहीतरी रिझन होता. यांना सरळ सरळ राज्य बनवण्यात आलं नाही. काही ठिकाणी हा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह होता, सिक्युरिटीचा रिझन होता, जसं अंदमान निकोबार आहे किंवा लक्षद्वीप आहे. काही ठिकाणी कल्चरल रिझन होता, काही ठिकाणी हिस्टोरिकल रिझन होता. तर गव्हर्नमेंटनी ज्या वेळेस पण असे रूल्स अँड रेग्युलेशन आणायचे आहेत त्यावेळेस हे जे रिझन्स आहेत हे मेंटेन राहायला पाहिजे. आणि जर असे रूल्स अँड रेग्युलेशन आणायचे आहे ज्यामुळे तिच्या लोकांच्या लाईफमध्ये बरेचसे चेंजेस होऊ शकतात त्यावेळेस तिच्या लोकांना कन्सल्ट करायला पाहिजे. तसंच गव्हर्नमेंटनी डेव्हलपमेंट आणण्यासोबतच तिथं एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आहे किंवा तिचं जर एन्व्हायरमेंट आहे किंवा इकॉलॉजी आहे तो मेंटेन राहायला पाहिजे, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड ऑन दिस पार्ट ऑफ डिस्कशन. थँक यू व्हेरी मच.